हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। अलीकडच्या काळात हृदयरोगामुळे जीवाला धोका निर्माण झालाय। अगदी सुदृढ लोकांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण दिसून येते। दिल से दिल तक हेल्दी हार्ट हा टॉक शो प्रत्येक भारतीयाला हृदयविकाराबद्दल शिक्षित आणि संवेदनशील बनवण्यासाठीचा एक उपक्रम आहे। आकडेवारी दर्शवते की भारतात दर 33 सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो। त्याचबरोबर पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा 10 वर्ष अधिक हृदयाचा त्रास होऊ शकतो। याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांना हृदयविकाराबद्दल जागृत करण्यासाठी भारतातील आदरणीय इंडियन मेडिकल फ्रेटर्निटी यांच्या संयुक्त विद्यमाने 2018 पासून दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो ची मोहीम सुरू करण्यात आली। दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो चे लाखो भारतीयांनी कौतुक केले आणि हजारो भारतीय या मोहिमेत सामील झाले। याच गोष्टी लक्षात घेऊन भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ दिल से दिल तक हेल्दी हार्टच्या व्यासपीठावर एकत्र येतात व हृदयाची काळजी कशी घ्यावी याबद्दल चर्चा सादर करतात। याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र तसेच भारतातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अर्चना तापडिया, त्याचबरोबर डॉक्टर शैलेश जायदे, त्याचबरोबर डॉक्टर निलेश तांडव आणि त्याचबरोबर डॉक्टर अक्षय ढोळे। नमस्कार डॉक्टर, दिल से दिल तक हेल्दी हार्ट या टॉक शो मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न डॉक्टर अर्चना तापडिया यांना आहे। डॉक्टर, हृदयविकाराचे प्रकार किती आहेत आणि हृदयविकाराची लक्षणे कोणती असतात? त्याचबरोबर स्त्री आणि पुरुषांमध्ये हृदयविकाराची लक्षणे ही समान असतात का? त्याचबरोबर स्त्रियांच्या हृदयविकाराकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं, तर याची कारण काय असावी याबद्दल तुम्ही डॉक्टर या नात्याने काय सांगाल? हृदयविकाराचे प्रकार सांगायच्या अगोदर मी जस्ट थोडक्यात सांगते की एक्झॅक्टली हृदय काय असते। तर ना, आपल्या मूळच्या साईजचं एक मस्क्युलर पंप आहे ज्याच्यात झडपे असतात आणि त्याला 2 नस असतात जे सप्लाय करतात ब्लड, आणि त्याचं स्वतःचं इलेक्ट्रिकल सप्लाय असते। तर हृदय प्रकाराचे टाईप्स असतात। पहिलं तर जन्मजात हृदयविकार जे बाळांमध्ये असते, कधी छिद्र असते, कधी झडपे व्यवस्थित नसतात किंवा नसचं क्रॉस कनेक्शन असते। दुसरं भारतात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रुमॅटिक हार्ट डिझीज, जे मुलांमध्ये 15 to 25 इयर्स मध्ये होते, जेव्हा गळ्याचे इन्फेक्शन होते आणि थोड्या दिवसानंतर मग झडपे इन्व्हॉल्व्ह होतात त्याच्यात। ते प्रिव्हेंटेबल आहे आणि सगळ्यांना माहिती असायला पाहिजे। तिसरं आहे जेव्हा हृदयाची जेनेटिक कंडिशन्समुळे, अनुवांशिक किंवा व्हायरल इन्फेक्शन्समुळे मांसपेशी कमजोर पडते, त्याला म्हणतात कार्डिओमायोपॅथी। मग कधी कधी इलेक्ट्रिकल सप्लाय जेव्हा हृदयाचा अफेक्ट होते, तर जे ठोके आहेत ते अनियमित पडतात, कधी वेगाने कधी स्लो, त्याला अरिथमिया म्हणतात। आणि सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हृदयघात, जेव्हा जे ब्लड सप्लाय आहे हृदयाचे ते स्वतः अफेक्ट होते, जेव्हा मांसपेशीला रक्तच भेटत नाही, त्याला म्हणतात हृदयघात। आता याची लक्षणं जनरलाइज केली तर छातीत दुखते, युजली ऑन द लेफ्ट साइड, कधी राईट मध्ये, लेफ्ट आर्म मध्ये दुखते आणि कुठेही दुखू शकते, जबड्यापासून नाभीपर्यंत, पाठीमध्ये, पोटामध्ये। त्याच्यासाठी पुष्कळशे हार्ट अटॅक मिस होऊन जातात, कारण सगळ्यांना वाटते ऍसिडिटी आहे। पण याच्यात जे त्रास असते ते नॉन डायबेटिक लोकांमध्ये एकदम तीव्र असते, गुदमरल्यासारखं वाटते, उलटी होऊ शकते, घाम सुटते, दम लागते, कधी चक्कर येतं, असे पुष्कळशे लक्षणं असतात। आता बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये तसं बघितलं तर जोपर्यंत पिरियड येते तोपर्यंत स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनचं प्रोटेक्शन असते हार्टला, तोपर्यंत थोडं कमी असते हार्ट अटॅकचं इन्सिडन्स त्याच्यामध्ये। एकदा मेनोपॉज अचीव्ह झालं की इन्सिडन्स सेम आहे पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये। बट ॲज वी सी, सगळ्याच सोसायटीजमध्ये स्त्रियांचं मुख्य प्रायोरिटी कधी फॅमिली असते आणि एक्सटेंडेड फॅमिली। त्याच्यासाठी काय असते की जे सिम्पटम्स आहेत ते मिस होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांना वाटते दम आपल्याला कामामुळे लागत आहे किंवा असंच चक्कर येते, उद्या दाखवू परवा दाखवू, त्याच्यात मिस होते। अदरवाईज सिम्पटम्स बघितलं तर खूप जास्त फरक नाहीये पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये। यानंतरचा माझा पुढचा प्रश्न आहे डॉक्टर शैलेश जायदे यांना। डॉक्टर, उच्च रक्तदाबाची मुख्य कारणे कोणती असतात आणि त्याचबरोबर ही लक्षणे काय असू शकतात? आणि निरोगी जीवनशैली, त्याचबरोबर दैनंदिन औषध गोळ्या यामुळे उच्च रक्तदाब आपण मॅनेज करू शकतो का? त्याचे चांगले व्यवस्थापन करू शकतो का? याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? बेसिकली उच्च रक्तचाप जो आहे
त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. हाय ब्लड प्रेशरला मोस्ट ऑफ द टाइम जर बघा तर इट इज बेसिकली असिम्प्टोमॅटिक, म्हणजे खूप साऱ्या लोकांना सिम्पटम्स काहीच नसतात, माहीतच पडत नाही. ऑलमोस्ट 95% लोकांना ब्लड प्रेशर असूनही त्यांना सिम्पटम्स काहीच नसतात. ते फिरत असतात आणि अचानक एखाद्या दिवशी काही कॉम्प्लिकेशन होऊन प्रेझेंट करतात. 5 to 10% लोकांमध्ये सिम्पटम्स येतात आणि त्याच्यामध्ये जे सिम्पटम्स राहतात ते जसं की दम लागणं म्हणा, कोणामध्ये चक्कर येणं, कोणामध्ये हेडेक होतो फक्त, तर अशा प्रकारचे सिम्पटम्स येतात. आणि मग ते ज्यावेळेला चेक करतात त्यावेळेला त्यांचं बीपी खूप हाय झालेलं असतं. तर अराउंड 5% मधून पण 4% लोक हे सिम्पटम घेऊन येतात आणि 1% लोक जे येतात ते युजली ते कम विथ कॉम्प्लिकेशन्स. कॉम्प्लिकेशन काय असू शकतात, ते एखाद्या हार्ट अटॅक म्हणा, ब्रेन स्ट्रोक म्हणजे की पॅरालिसिसचा अटॅक म्हणा, किंवा मग डोळ्यांवर परिणाम म्हणा, कोणाकोणामध्ये किडनीचे असतात. तर अशा प्रकारचे मल्टिपल कॉम्प्लिकेशन्स घेऊन 1% लोक ज्या वेळेला येतात तर ते खूपच क्रिटिकल कंडिशन मध्ये येतात आपल्याकडे. आता याच्यामध्ये नियोजन करायचं आहे तर सगळ्यात महत्वाचं आहे डायग्नोसिस. तर डायग्नोसिस जसं मी म्हटलं 95% अनडायग्नोज राहतात, त्याच्यामुळे इयरली किंवा 2 इयरली ऍटलिस्ट आफ्टर द एज ऑफ 30-35 तुम्ही एक ब्लड प्रेशर चेकअप करत राहणं हे खूप गरजेचं आहे. एकदा ब्लड प्रेशर माहीत पडलं तर गोळ्या घेणं हे खूपच गरजेचं आहे. आता इश्यू कसा आहे इंडियामध्ये, आपण गोळ्या चालू केल्या तर ऑलमोस्ट 70% लोक ब्लड प्रेशरचे जे पेशंट्स आहेत ते गोळ्या बंद करतात ऍट सम पॉईंट ऑफ टाइम. 1-2 महिन्यांनी करतात, कोणी 4 महिन्यांनी करतात, कोणी 1 वर्षांनी बंद करतात. त्यांना असं वाटतं की मला ब्लड प्रेशर तर आता नॉर्मल येत आहे तर गोळ्या बंद करायच्या. पण इट इज नॉट करेक्ट. ब्लड प्रेशर नॉर्मल आहे कारण गोळ्या चालू आहेत. गोळ्या बंद केल्यावर हळूहळू ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम ते परत वाढणारच आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं तर गोळ्या घेणंच आहे. त्याच्याच बरोबर जे डाएट डॅशने आपल्याला एक डाएट दिलाय त्याच्या हिशोबाने थोडंसं मीठ कमी करणं सगळ्यात महत्वाचं, फ्रुट्स वाढवणं, त्याच्यात हाय पोटॅशियम वाले फ्रुट्स वाढवणं. त्याच्यानंतर स्ट्रेसफुल लाईफ जर असेल तर तुम्हाला थोडं झोप तुमची नियंत्रित बरोबर घेणं, अराउंड 6 to 8 hours झोप झाली पाहिजे पूर्ण. आणि स्मोकिंग असेल किंवा मग तंबाखू असेल त्याचं सेवन तुम्हाला बंद करावं लागणार. एवढं जरी चालू ठेवलं तर ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहणार. यानंतरचा माझा पुढचा प्रश्न डॉक्टर निलेश तांडक यांना आहे. डॉक्टर, कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार यांचा परस्पर काय संबंध आहे? त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट ब्लॉकेज होऊ शकतं का? आणि हार्ट ब्लॉकेजची नेमकी लक्षणं कोणती आहे याबद्दल तुम्ही काय सांगता? कोलेस्ट्रॉल हे कसं पार्टिकल असते जे ब्लडमध्ये नेहमी फिरत राहते. जसं आपल्या बिल्डिंगसाठी लोखंड गरजेचं आहे आणि लोखंडवर बिल्डिंग उभी राहते, तसं ब्लॉकेजमध्ये कोलेस्ट्रॉल इम्पॉर्टंट आहे. अगर कोलेस्ट्रॉल आपण बिघडलं तर ब्लॉकेज कमी होण्याचे चान्सेस असतात आणि ब्लॉकेज तयार होत नाही. नंतर हळूहळू कोलेस्ट्रॉल ब्लडमधनं आर्टरीच्या वॉलमध्ये जाते आणि आर्टरीच्या वॉलमध्ये ब्लॉकेज तयार करते. जसं ब्लॉकेज तयार झालं पेशंटला त्रास होणं चालू होतो, मला त्रास होणं चालू होतो. जनरली ब्लॉकेज 70% वर आलं तर चालताना दम लागते, कधी कधी चालताना छातीत दाटल्यासारखं वाटते. त्यावेळी आपल्याला नियमित माहीत पडलं तर सिम्पटम लवकर डिटेक्ट करता येते आणि पेशंटला लवकर ट्रीटमेंट करता येते. कधी कधी यंग एज मध्ये असं असतं की अचानक 10% ब्लॉक पेशंट तुटून जाते, रप्चर होऊन जाते. रप्चर झालं की अचानक नळी पूर्ण बंद होऊन जाते. नळी पूर्ण बंद झाली की त्याला मेजर अटॅक येतो आणि पेशंट कधी कधी कोलॅप्स होऊन जातो. अशा वेळेस कोलेस्ट्रॉलच्या व्यतिरिक्त रक्तपातळ करण्याच्या गोळ्या पण घेणं गरजेचं असतात. कोलेस्ट्रॉल बेसिकली ब्लॉकेज तयार करते आणि हळूहळू कोलेस्ट्रॉल डिपॉझिट वाढत जाते. हळूहळू डिपॉझिट वाढत गेलं तर मग ब्लॉकेज वाढत जातात आणि मग हृदयाच्या नळीमध्ये ब्लॉकेज तयार झाले की सिम्पटम चालू होतं. अर्ली सिम्पटम असं असतं की चालताना त्रास होणं, हळूहळू चालताना नंतर ते हळूहळू कमी डिस्टन्स चालू होते. इनिशियली पहिले 3 किलोमीटर त्रास चालू होतो, मग 2 किलोमीटर होतो, मग 1 किलोमीटर होतो, मग हळूहळू चालताना घरातल्या घरात फिरताना त्रास होतो. हा त्रास जेव्हा चालू होतो तेव्हाच अगर आपल्याला डॉक्टरकडे जाऊन आपण ट्रीटमेंट घेतलं तर लवकर कंट्रोलमध्ये होते आणि लवकर ट्रीटमेंट चालू होते. पण कधी कधी हा त्रास लोक सहन करतात आणि मग अचानक बसल्या बसल्या त्रास चालू जातो तेव्हा त्याला मेजर अटॅक येतो. म्हणून कोलेस्ट्रॉल लवकर तपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लवकर ट्रीटमेंट करणं पण गरजेचं आहे. माझा या पुढचा प्रश्न डॉक्टर अक्षय ढोरे यांना आहे. डॉक्टर, हृदयविकाराचा धोका तपासण्यासाठी कुठल्या चाचण्या उपलब्ध आहेत का? आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा झटका आल्यास तात्काळ अशी कुठली औषधोपचार पद्धती उपलब्ध आहे जेणेकरून आपण आपला जीव वाचवू शकतो? हृदयरोगासाठी भरपूर साऱ्या चाचण्या, त्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणतो. त्याच्यात काही बेसिक टेस्ट आहे, जसं काही पेशंट्सला ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा शुगरचा त्रास असेल तर त्यांचा बीपी रेग्युलर चेक करणे, शुगर रेग्युलर चेक करणे, कोलेस्टेरॉल रेग्युलर चेक करणे, ह्या बेसिक टेस्ट आहेत. याच्यानंतर जर असे काही रिस्क फॅक्टर्स पेशंट्सला असतील तर त्याच्यानंतर त्यांचा ईसीजी केला जातो, इको केला जातो किंवा टीएमटी केला जातो. ईसीजी मध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी कळते, त्यासोबतच काही ब्लॉकेजेस सुरू होत आहे का याची आयडिया. इको मध्ये
हार्टची कार्यक्षमता कशी आहे, ती कमी होत चालली आहे का, ब्लॉकेजेसमुळे ती कमी होत चालली आहे का, किंवा दुसऱ्या कोणत्या कारणांमुळे हार्टची कार्यक्षमता कमी आहे का, हे आपल्याला इको मधून कळणार. टीएमटी एक टेस्ट आहे ज्याच्यात आपण ब्लॉकेज आहे का याची स्क्रीनिंग टेस्ट आहे ती. त्याच्यात आपण चालायला लावतो पेशंटला आणि सोबत ईसीजी अटॅच असतो. तर ईसीजी मध्ये बदल चालताना वाढत चालले आहे का, यावरून अँजिओग्राफीची समोर गरज आहे का, हे आपल्याला टीएमटी करून कळतं. यासोबतच काही नॉन स्पेसिफिक टेस्ट ब्लडशी रिलेटेड आहे, जसं होमोसिस्टीन झालं, HSCRP झालं, त्याच्यावरून पण आपल्याला कार्डियक रिस्क आहे की नाही याचा अंदाज येतो. आणखी पण कॅरोटिड इंटिमा टेस्ट झाली, डॉपलर टेस्ट सोबत जर या सगळ्यांमध्ये काही कन्क्लुझिव्ह किंवा काही रिस्क फॅक्टर्स आढळले तर त्याच्यात आपण सीटी कोरोनरी अँजिओग्राफी आणि कॅल्शियम स्कोर दोन टेस्ट करू शकतो. त्यावरून पेशंटला अँजिओग्राफीची गरज आहे का हे आपल्याला कळतं. त्यासोबतच जर आपल्याला दुसरा प्रश्न म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण काय करायला पाहिजे. समजा कोणत्या पेशंटला छातीत दुखणं झालं किंवा एकदम चक्कर येऊन पडले तर अशा याच्यात लगेच अँब्युलन्स बोलवायला पाहिजे आणि ॲस्पिरिनची गोळी ठेवायला पाहिजे घरी. त्याचा डोस जवळपास 300 मिलीग्राम असतो आणि सोबत सॉर्बिट्रेटची गोळी आपण देऊ शकतो. तर पेशंट्सचे पल्स कमी वाटत असेल तर त्यांना एका ठिकाणी शांतपणे स्थिर लेटवून ठेवायचा आणि तात्काळ मदत बोलवून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं फार आवश्यक असतं. यानंतरचा माझा प्रश्न डॉक्टर अर्चना तापडी यांना आहे. डॉक्टर, कार्डिओ किडनी मेटाबॉलिक डिसीज नेमकं काय आहे आणि याचा हृदयविकाराशी काही संबंध आहे का? रुग्णांनी या संदर्भात कशी काळजी घ्यावी? त्याचबरोबर डायबिटीज आणि याचा काही संबंध आहे का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. बेसिकली हृदय, मग चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम आणि दीर्घकालीन जे किडनीचे डिझीजेस असतात ते एकमेकांना अफेक्ट करतात. सगळे इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे जर एकाचा विकार असलं तर मग बाकी दोघांचे ते दुष्परिणाम शरीरावर वाढवतात. तर फॉर एक्झाम्पल जसं हृदयविकार झाला, हृदयाचं पंपिंग फंक्शन कमी झालं तर किडनीला सर्क्युलेशन कमी भेटते. सर्क्युलेशन कमी झालं, ब्लड कमी झालं किडनीला, तर जे घटक असतात किडनीचे ते फंक्शन कमी करायला सुरू करतात. म्हणजे टॉक्सिक प्रोडक्ट्स जे असतात ते ब्लडमध्ये वाढतात आणि ते दुष्चक्र असं सुरू होते की मग ते जाऊन पुन्हा हार्टला अफेक्ट करतात. ते कोलेस्ट्रॉल वाढवतात, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात, अडथळे निर्माण करतात सर्क्युलेशनमध्ये आणि मांसपेशी कमजोर करतात. सेम असं असते की जर प्रायमरी किडनीचा डिसीज असते सेम मेकॅनिझमने ते हार्टला अफेक्ट करते. आता मधुमेह म्हटलं तर बेसिकली इट इज द किंग ऑफ ऑल डिझीजेस. एकदाच बीपी परवडलं, थायरॉइडचा विकार परवडलं, काही परवडलं, पण मधुमेह परवडत नाही. असं नाही की ज्यांना डायबिटीज आहे त्याने डिप्रेस व्हायचं, बट इट इज व्हेरी इसेन्शियल की ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी आपलं शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवायचं. कारण जास्त शुगर असली तर ते जाऊन बॉडीच्या एव्हरी ऑर्गनला अफेक्ट करते. ते आईज असो, किडनी असो, हार्ट असो. त्याच्यासाठी जी कार्डिओ मेटाबॉलिक किडनी डिझीज आहे हे पूर्ण वाढते जर शुगर जास्त असली तर. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर शैलेश जायदे यांना आहे. डॉक्टर, मिनिमल इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी म्हणजे काय? त्याचबरोबर कॅथेटरायझेशन आणि स्टेंट प्लेसमेंट यामध्ये काही वेगळा फरक आहे का? त्याचबरोबर कुठल्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज आहे हे आपण कसे ठरवतो? बेसिकली दोन ट्रीटमेंट असतात. एक तर असतं अँजिओप्लास्टी नंतर, सेकंड ट्रीटमेंट ऑप्शन असतं की बायपास सर्जरी. तर जो तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे तो आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी, काय बायपास सर्जरीचा प्रकार आहे. तर याच्यामध्ये कसं आहे, नॉर्मली जी आपण बायपास सर्जरी करतो त्याच्यामध्ये खूप लंब अराउंड ना इथे मिड चेस्टला अराउंड 15 to 18 सेंटीमीटरचा लॉंग इन्सिजन देऊन ते ओपन हार्ट करून पूर्ण चेस्ट ओपन करून हार्टची सर्जरी करतात. पण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी हा जो प्रकार आहे हा आता नवीन डेव्हलप होतो आहे आणि मोस्ट ऑफ द सिटीज मध्ये इन्क्लुडिंग अमरावती, नागपूर सगळीकडे सध्या चालू आहे. तर याच्यामध्ये काय करतात ते एक छोटंसं इन्सिजन घेतात छातीच्या साईडनी आणि ते इन्सिजन अराउंड 5 to 8 सेंटीमीटर, म्हणजे फरक खूप आहे. तर तेवढ्या इन्सिजन मधनं ते ग्राफ्ट जे असतात ते लावतात. तर याच्यामध्ये कसं आहे की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी ह्या सगळ्यांसाठी पॉसिबल नाहीये, कारण ज्यांना 1 किंवा 2 ब्लॉक आहे किंवा 1 किंवा 2 ग्राफ्ट लावायचे आहे त्यांच्यासाठी खूप इझिली पॉसिबल आहे. जास्त ग्राफ्ट लावायचे असतील तर डेफिनेटली जी जुनी हे आहे आपल्याला बिट्स सर्नोटॉमी इन्सिजन घेऊन तेच नॉर्मल बायपास सर्जरीज करावं लागतं. आता सर्जरी कोणामध्ये मिनिमली बायपास सर्जरी कोणामध्ये आणि स्टेंटिंग कोणामध्ये. तर नॉर्मली
एक ब्लॉक असेल किंवा 2 ब्लॉक असतील तर आपण युजली प्लॅन करतो की अँजिओप्लास्टी जर झालं तर जास्त चांगलं. कधी कधी मल्टिपल ब्लॉकेजेस असतात तर त्यांना बायपास सर्जरी हा एक ट्रीटमेंट ऑप्शन आहे. रेअरली कधी कधी कोणाकोणाला स्टेंटिंग केल्यानंतर नवीन ब्लॉक्स येतात, परत ब्लॉक येतात, सेम जागेवर येऊ शकतात. कोणाकोणाला लेफ्ट मेन जी आहे त्या वेसलमध्ये एखाद्या ब्लॉक असू शकतो. कोणाकोणाला अशा ठिकाणी ब्लॉक असतो की जिथे अँजिओप्लास्टीचा रिझल्ट चांगला येण्याची शक्यता कमी राहते कारण ते कॅल्शियम जास्त असू शकतो. तर अशा केसेसमध्ये आपण त्यांना सर्जरी सांगतो आणि अशा केसेसमध्ये जर त्यांना सर्जनने डिसिजन केलं की 1 किंवा 2 ग्राफ्ट मध्ये पॉसिबल आहे तर ते त्या पेशंट्सला मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास सर्जरीचा ऑप्शन देतात. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर निलेश तांडक यांना आहे. डॉक्टर, सोशल मीडियाच्या काळामध्ये आपल्या प्रत्यक्ष भेटीगाठी होत नाही, त्यामुळे आपल्या हृदयावर याचा ताण येऊन हृदयविकारावर याचा काही परिणाम होऊ शकतो का? याबद्दल डॉक्टर या नात्याने तुम्ही काय सांगा? डेफिनेटली कसं असतं की जेवढे मित्रमंडळी मिळतात फिजिकली तेवढं जास्त चांगलं असतं, तेवढं स्ट्रेस फ्री ऍक्टिव्हिटी होतात. एकामेकांचे आपले टेन्शन, स्ट्रेस सगळं एकमेकांना शेअर होते, तेवढं त्याचे चान्सेस असतात की तो टेन्शन फ्री होतो. जेवढं तो सिंगल राहील, जेवढं तो लोनलीनेस राहील, तेवढा त्याला चान्सेस आहे की त्याला स्ट्रेस लेवल जास्त राहील. त्याचं ब्लड प्रेशर कधीही वाढू शकते, डिप्रेशन कधीही येऊ शकते, झोप येत नाही मग रात्री, हे सगळे प्रॉब्लेम चालू होतात आणि त्यामुळे त्याला कसं हृदयाचे प्रॉब्लेम चालू होऊन जातात. तिथनं स्टार्ट होऊन जाते, इट्स इनिशियल स्टार्ट. म्हणून जनरली इंजिनियर्सला आपण म्हणत असतो किंवा जे जॉब करतात त्यांना म्हणत असतो की ऍटलिस्ट 15 ते 20 मिनिटं तरी फ्रेंड सर्कलमध्ये जायचं, मित्रांना भेटायचं, त्यांनी स्ट्रेस फ्री कमी होतो आणि पेशंट रिलॅक्स होऊन जातो. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया कुठे कुठे चांगला आहे, कुठे कुठे खराब पण आहे. जनरली एज्युकेटेड लोक आजकाल डायरेक्ट गुगलवर चेक करतात चेस्ट पेन. चेस्ट पेन म्हणजे पहिला वर्ड तिथं हार्ट अटॅक. जनरली हर एक गोष्टी हार्ट अटॅक नसतो. छातीच्या बाजूला पुष्कळ गोष्टी आहेत, रिब्स आहे, लंग्स आहे, हार्ट आहे, नंतर मांसपेशी आहे, दुखणं कुठेही येऊ शकते. तर त्या गोष्टीमुळे तो गुगल सर्च करतो, म्हणून त्याला एवढं टेन्शन चालू जातं की त्याचं ब्लड प्रेशर चालू जातं वाढणं आणि त्याला झोप येत नाही. त्यामुळे अचानक प्लाक रप्चर होऊ शकतो. म्हणून अशा गोष्टीसाठी सोशल मीडिया वापरणं गरजेचं नाहीये. सरळ सरळ काही त्रास झाला तर डॉक्टर दाखवणं बेटर इम्पॉर्टंट आहे. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर अक्षय ढोरे यांना आहे. डॉक्टर, रक्तदाब नियमित तपासणं, त्याचबरोबर जीवनशैली, आहार हे आपण नियंत्रणात ठेवलं तर आपण आपलं निरोगी आयुष्य जगू शकतो का? आणि आपण त्याचं व्यवस्थापन कसं करू शकतो याबद्दल तुम्ही काय सांगा? उच्च रक्तदाब याला आपण सायलेंट किलर म्हणतो आणि त्याला कंट्रोल करणं फार आवश्यक आहे. आणि ही अशी गोष्ट आहे की ही आपल्याला जीवनभर आपल्यासोबत राहणार, त्याच्यामुळे त्याला कंट्रोल केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि मेडिसिन्स रेग्युलर घेणं आवश्यक आहे. मेडिसिन्स एक वेळेसोबत झाले म्हणजे बीपी तेवढंच राहणार असं नाही आहे, ते हळूहळू समोर जाऊन आणखी पण वाढू शकतं आणि बीपीच्या गोळ्या पण तुमच्या आणखी वाढू शकतात. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप, रेग्युलर टेस्टिंग करणं आवश्यक असतं. दररोज चेक करणं आवश्यक नाही आहे, तुम्ही महिन्यातून 15 दिवसातून केलं तरी चालतं. त्यासाठी आजकाल होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग पण यूज केलं जातं. होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग मध्ये पेशंट स्वतः घरी ब्लड प्रेशर घेऊ शकतात. अॅनालॉग बीपी मशीन असते, ते काही स्टँडर्डाइज बीपी मशीन्स आहे अवेलेबल, ते आपण ठेवू शकतो. त्याला जवळपास 3 रिडिंग एक वेळेस घ्यायला पाहिजे आणि पहिलं रिडिंग सोडून द्यायचं, दुसऱ्या 2 रिडिंग्स ऍव्हरेज काढून आपण लिहून ठेवू शकतो. त्याच्यासोबतच त्याचे 2-3 नियम आहे होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग करायचे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही बसलेले असले पाहिजे, तुमचे पाय खाली टेकलेले असले पाहिजे, तुमची पाठ वेल रेस्टेड असली पाहिजे, तुम्ही बोलायचं नाही, चहा कॉफी घेतल्यानंतर अर्धा तास तुम्ही बीपी घ्यायचं नाही, कुठूनही एक्सरसाइज करून किंवा चालत आल्यावर लगेच बीपी घ्यायचा नाही. या 2-3 गोष्टी त्याच्यात पाळणं आवश्यक आहे. आणि या प्रकारचे रिडिंग्स तुम्ही तुमच्या डॉक्टरांसोबत शेअर करू शकता, त्यानुसार ते त्याच्यावर मेडिसिन्स चेंज करायचे असतील तर करतील. त्यासोबतच आहाराशी रिलेटेड गोष्टी जसं सरांनी ऑलरेडी सांगितल्या की पोटॅशियम युक्त फ्रुट्सचा जास्त यूज, त्याच्यात जास्त अँटीऑक्सिडंट्स मिळतात, लो सोडियम डाएट, त्याच्यानंतर एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज, स्मोकिंग आणि अल्कोहोलचा कमी वापर, या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्या तर बीपी कंट्रोल व्हायला नक्कीच. डॉक्टर, जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय विशेष माहिती द्याल? डॉक्टर अर्चना तापडिया. बघा, हृदयविकाराची पुष्कळशी कारणं आहेत, ते सगळ्यांनाच माहिती आहे. इट इज लाईक 10 बहाने करके ले गया दिल. पण सगळ्यात महत्वाचे जे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये बघितलं आहे की प्लीज धूम्रपान सोडा, तंबाखू सोडा आणि स्ट्रेस कमी करा. जितके आपण सेलिब्रिटी डेथचे बघतो ते मॅक्सिमम सबस्टन्स अब्यूज असते आणि स्ट्रेस खूप जास्त असते. बोलायला शिका
मनातलं जे आहे ते शेअर करा. डॉक्टर शैलेश जायदे, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी कुठला संदेश द्याल? आम्ही रुटीन मध्ये मॅडम अँजिओप्लास्टीज करतो, भरपूर करतो. तर ह्याच्यामध्ये दिसतात जे आमच्या ह्याच्यात आलं आहे त्याच्यामध्ये कसं आहे की मोस्ट ऑफ द पेशंट्सची ज्यावेळेला आम्ही हिस्ट्री घेतो आणि जे पेशंट्स स्पेशली खेड्यावर विलेज साईडनी जे येतात 90% ऑफ द पेशंट्समध्ये, यंग पेशंट्समध्ये हिस्ट्री असते की ते तंबाखू खातात, तंबाखू गुटखा. तर याच्यामुळेच त्यांचं जे अँजिओप्लास्टी होत आहे, त्यांना अटॅक येत आहे, ते हे खूपच महत्वाचं कारण आहे. तिथे अर्बन आपल्या साईडला तर भरपूरशी कारणं आहेत, कोणाला डायबिटीज आहे, पण हे जे कारण आहे हे अवॉइड करू शकतो. विलेजर्सला मी स्पेशली सांगेल, काम करताना म्हणा तंबाखू सोडा. तंबाखू सोडल्याने तुमचे 50% कार्डियाकचे आजार कमी होतील. यानंतर डॉक्टर निलेश तांडव, तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी निरोगी हृदय कसे ठेवावे यासाठी विशेष काय संदेश द्याल? जनरली यंग एज मध्ये जे हार्टचे प्रॉब्लेम वाढत आहे ते कमी करण्यासाठी 7 सिंपल स्टेप आहे. सगळ्यात बेस्ट फर्स्ट वन इज एक्सरसाइज. रोज आपल्याला व्यायाम करावा लागतो. 30 ते 45 मिनिटं डेली एरोबिक एक्सरसाइज पाहिजे. यंग एज असेल तर तुम्ही एरोबिक ऍक्टिव्हिटी इन द फॉर्म म्हणजे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकता, काही बॅडमिंटन, टेनिस, हे सगळं, स्विमिंग पण चालते. दुसरी गोष्ट म्हणजे डाएट प्रॉपर पाहिजे, रेग्युलर टाइमला पाहिजे. तिसरी गोष्ट ऍडिक्शन नाही पाहिजे, स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल इट शुड बी अवॉइडेड. चौथी गोष्ट म्हणजे स्लीप प्रॉपर पाहिजे आणि अर्ली डिटेक्शन साठी काही त्रास झाला तर डॉक्टरला जाऊन चेकअप करायला पाहिजे. आणि डॉक्टर अक्षय ढोरे, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काय संदेश द्याल? रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस कमी, ऍडिक्शन फ्री. जिथे आपल्याला पायऱ्या वापरता येत असतील पायऱ्या वापरायच्या, जेवढं चालता येत असेल तेवढं चालायचं. ह्याच गोष्टी आपल्याला हार्ट हेल्दी ठेवायला मदत करतात. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात हजर राहिलात आणि आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला. त्यासाठी पुनश्च एकदा मी तुला तुमचा धन्यवाद करते. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा अधिक माहितीसाठी आमच्यासोबत जोडले जाऊ शकता दिल से दिल तक हेल्दी हार्ट टॉक शोच्या पेज सोबत. इंस्टाग्राम, ट्विटर, त्याचबरोबर फेसबुक आणि युट्यूब वरही आम्ही अवेलेबल आहोत. तर आजच व्हिजिट करायला विसरू नका. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत स्वस्थ राहा, काळजी घ्या. धन्यवाद.